श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत नवमो अध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामांची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देन. बाईचे द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांची देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भाव चित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्म संबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकरराव बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाती टाकुनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दर्ग्यावरी, येऊनी पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी, खाना दिधला फकीरांसी. आणि शेख नूर दर्ग्यासी, एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत, स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्म संबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी चरणी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्म संबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनांसी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे.
महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभार करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी, भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा त्यांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार, परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह परत्र, जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसत भाविक भक्त. नवमो अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.